जास्तीत जास्त या वृद्धाश्रमामध्ये मात्र तुम्हाला क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्याचेच आई वडील दिसतील। शेतकऱ्याचे मायबाप कधीच तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये दिसणार नाही। तो भांडेन, तो रागवीन, तो संतापेन, पण तो आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची पाऊलवाट कधीच दाखवणार नाही, कधीच नाही। सीमेवरती तुम्हाला पुढाऱ्यांचे लेकर कधी दिसले का हो? क्लास 1 क्लास 2 अधिकाऱ्याच्या हातामध्ये मंत्र्यांचे पोरं बंदूक घेऊन लढत आहेत, देशाचं संरक्षण करत आहेत, असं दिसले का? नाही। सीमेवरती तेच लढत आहेत ज्याचा बाप शेतामध्ये राबतोय आणि ज्याची आई उन्हातानाची शेतामध्ये रानात राबते ना, त्याचेच मुलं आज देशाचं संरक्षण करत आहेत। बाप काळ्या आईची सेवा करतोय आणि मुलगा मात्र या देशाचं संरक्षण करत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे। आपण जेवायला बसलो ना, कधीतरी त्या शेतकरी बांधवाचं नामस्मरण केलं गेलं पाहिजे की या देशातील अन्नदाता सुखी भव म्हणून कधीतरी आपण म्हणलं पाहिजे। जो जगतो, जो जगवतो, जो शेतात राबतो, जो रानात राबतो, जो आपल्याला अन्न देतो ना, तो शेतकरी बळीराजा सुखी झाला पाहिजे, कधीतरी आपण म्हणलं पाहिजे। मी सतत म्हणत असते, सोया हे 8-9 हजाराच्या वरच असायला पाहिजे। काय म्हणता याच्यावरती? आज 4,000 4,500 भाव आहे। जगावं कसं? 8-9 हजाराच्या वरच असायला पाहिजे। होऊ दे ना, होऊन काय होणार आहे? तेलच महाग होणार आहे ना। पाण्याची फोडणी मारून खाल ना, पण झालं पाहिजे। तेल नको, पण पाण्याची फोडणी मारून खाऊ, पण सोया महाग झालं पाहिजे। कपाशी, कापूस महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी असतं, हे 10 हजाराच्या वरच असायला पाहिजे। होऊ द्या ना, होऊन काय होणार आहे महाराज? कापडच महाग होणार आहे ना, एक धोतर परवडणार नाही, लुंगी लावून फिरायला होईल, काय फरक पडतोय? होऊ दे ना, कपडाच महाग होणार आहे ना। पण तो बळीराजा, तो शेतकरी राजा जगला पाहिजे, तो सुखी असला पाहिजे। कांदा हर वर्षी 50 रुपयाच्या वरच असायला पाहिजे। होऊ द्या ना, पण कांदा महाग झाला की लगेच टीव्ही वरती बोंबा मारणाऱ्याची संख्या चालू होते की कांदा महाग झाला, कांदा महाग झाला। अरे भल्या माणसा हो, तुम्ही मॉल मध्ये जाता, एखादी वस्तू घेतली तर त्या वस्तूची किंमत करत नाही किंवा ठरवत नाही किंवा त्याला सांगत नाही की हे वस्तू तू कमी दे म्हणून, सांगतो का? जेवढं तो हातामध्ये बिल टेपवलं तेवढं आपण गपचूप देतात ना मॉल मध्ये गेल्यानंतर। मग जर आमची 10 रुपयाला 3 मेथीची जुडी, तरी आपण म्हणतो हे 4 दे ना। अरे आपल्याला तरी वाटले पाहिजे। तो शेतकरी बळीराजा जगला पाहिजे हो, तो टिकला पाहिजे। शेतकऱ्याचं नाव काय आहे? बळीराजा। जो ज्याची झटझट बळी द्यायची त्याचं नाव बळीराजा का? नाही, पण शेतकऱ्याची बळी देण्याची वेळ आली। बघा, मोलमजुरीही मारतात, निसर्गही मारतो, पुन्हा व्यापारीही मारतो। तो शेतकरी जगला पाहिजे, तो टिकला पाहिजे त्याच्यासाठी। आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण कृषी पुत्र आहोत, भूमिपुत्र आहोत, या मातीशी आपली नाळ जोडली गेलेली आहे, हे आपण कधीही लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून आपण पुढे निघालं पाहिजे। एक लक्षात घ्या, शेतकऱ्याला जर डिमांड नसेल, जरी भाव नसेल ना, तर उद्याच्या जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा जो मनुष्य असेल, सर्वात मोठा माणूस असेल ना, तो शेतकरीच राहणार आहे, हे लक्षात घ्या।